केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज राज्याचा दौरा करणार आहेत आणि एकूणच या दौऱ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर, मालेगाव आणि मुंबई अशा 3 ठिकाणी ते असतील। आजचा अमित शहा यांचा दौरा हा महत्त्वाचा असेल, वैशिष्ट्यपूर्ण असा असेल। मालेगाव मधल्या सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्यामध्ये शहा यांच्यासह मंत्रिपद न मिळालेल्या नाराज असलेले भुजबळ हे सुद्धा सहभागी असतील। या कार्यक्रमामध्ये भुजबळ आणि शहा यांची काही चर्चा होणार का याकडे सुद्धा लक्ष आहे। मालेगाव मधला कार्यक्रम संपवून शहा हे मुंबईमध्ये गोरेगावच्या नेस्को सेंटर इथे येणार आहेत आणि इथे एक बैठक सुद्धा होणार आहे। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार हे उपस्थित राहतील। राज्यामध्ये रंगलेला पालकमंत्री पदाचा वाद आणि इतर काही राजकीय घडामोडी यांवरती सुद्धा चर्चा होऊ शकते। मुख्यमंत्री फडणवीस हे दावोसमध्ये आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये शिंदे, अजित पवार यांच्यासोबत शहा यांची ही बैठक होतीये। त्यामुळे या तिघांच्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। शहांनी शाळा घेतल्यावरती राज्यामधल्या महायुतीमधली धुसफूस तरी संपणार आहे का याची ही उत्सुकता आहे आणि याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। मुकुल, कसा असणार आहे हा दौरा, किती महत्त्वाचा असेल आजचा दौरा? यामिनी साधारणतः दुपारी 12 वाजता अमित शहा हे त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचतील। त्र्यंबकेश्वरमध्ये ते त्र्यंबक राजाचं दर्शन घेणार आहेत आणि तिथून पुढे ते थेट मालेगावच्या अजंग गावामध्ये जातील। तिथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे, माजी सैनिकांशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर त्यांचा दौरा हा मुंबईचा असणार आहे। मुंबईमध्ये देखील त्यांच्या बैठका होणार आहेत, ते कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत। या कार्यक्रमामध्ये, या दौऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज ज्येष्ठ माजी मंत्री छगन भुजबळ हे मालेगावच्या कार्यक्रमामध्ये सहभागी राहणार आहेत। आपल्याला माहिती आहे 8 दिवसापूर्वीच शिर्डीमध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं, त्या अधिवेशनाला केवळ 1.5 ते 2 तास छगन भुजबळ उपस्थित होते आणि त्यांनी त्यांची नाराजी प्रकर्षाने तिथे देखील जाणून दिलेली होती। मंत्रिपद मिळालं नाही त्यामुळे ते सातत्याने नाराज आहे आणि दिल्लीतील भाजपच्या श्रेष्ठींशी त्यांची जवळीक असल्याचं त्यांनी वेळोवेळी दाखवून देखील दिलेलं आहे। नाशिकमध्ये जो समर्थकांचा मेळावा झालेला होता, त्या समर्थकांच्या मेळाव्यामध्ये देखील कार्यकर्त्यांनी त्यांना आवाहन केलं होतं, आग्रह केला होता, जर आपल्याला जर कुठे जायचं असेल तर आपण भाजपमध्ये प्रवेश करावा। त्यामुळे अमित शहा यांच्या बरोबर छगन भुजबळ यांची उपस्थिती, या दोघांमध्ये काय चर्चा होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक पासून त्र्यंबकेश्वर, त्र्यंबकेश्वर पासून मालेगाव अशा संपूर्ण प्रवासामध्ये आणि तिथून पुढे मुंबई या संपूर्ण प्रवासामध्ये अमित शहा यांच्या सोबतच ते राहणार आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदावर जे नाराजी नाट्य महायुतीमध्ये सुरू आहे त्याविषयी त्यांच्यामध्ये काय बोलणं होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। भाजपकडनं चंद्रशेखर बावनकुळे हे जरी पूर्ण वेळ उपस्थित असले तरी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आणि अमित शहा या दोघांमध्ये काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील अमित शहा यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांची बैठक देखील होण्याची शक्यता आहे। राजकीय घडामोडी, आगामी महापालिका निवडणुका या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त हा दौरा होत असल्यामुळे त्याला अनेक अर्थ देखील यामध्ये दडलेले असल्याचं बोललं जात आहे। अगदी मुकुल, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।